त्या यादवला वाटलं आपण याला सहज पटवू, पण नंतर त्या नोकराच्या मारण्याची केस काढली ना, अरे चप्पल खाल्ल्यासारखा चेहरा झाला होता त्याचा. नंतर संतापला. संतापून सांगतो कोणाला, चिडून करतो काय? जय, मला वाटतं तू जरा जास्त करतोयस का? काय काय जास्त करतो? काय जास्त करतो मी? काय बोलतोस तू हे? अरे या लोकांना ना असंच चेचलं पाहिजे. नाही, त्यांना सरळ कर तू, ते त्याच लायकीचे आहेत. त्याबद्दल नाही माझं काय म्हणणं. मग काय? पण तू जसं समजतोस ना की आपण जर्नलिस्ट म्हणजे सर्व शक्तिमान आहोत, हे काय खरं नाही यार. हे जैने, मला माहिती आहे यार, हे आपण असं काही सर्व शक्तिमान वगैरे असं काही नसतं. पण आपल्यामध्ये एक ताकद आहे, तिला तू अंडरस्टिमेट करू नको. मला वाटतं ती ताकद मर्यादित आहे. अरे आपण छोटीच माणसं आहोत. अरे असं कसं म्हणतोस तू? आपण जवळजवळ विरोधी पक्षाची जागा घेतलेली आहे. हे बघ, एखाद्या मंत्र्याला आपण फाडून खातो तेव्हा आपल्या मागे सुप्तपणे अदृश्यपणे त्याच्या विरोधी शक्ती उभ्या असतात. त्यांचा पाठिंबा असतो आपल्याला. मला सांग जय, उद्या हाच जर पाठिंबा नाहीसा झाला तर कठीण परिस्थिती होईल. मग काय? म्हणजे तू सगळ्यांनाच दुखवतोस ना असं एकाच वेळी, ते काय बरोबर नाही यार. अरे पण तो ऑपोजिशनचा आहे म्हणून मी काय त्याच्या अत्याचारांवरती पांघरून घालू, त्याला असा मोकळा सोडू? नाही 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 यार, काहीही लिहू नकोस असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. लिहिताना पॉलिटिक्स कर. अरे एका वेळी एकालाच अंगावर घे, सगळ्यांनाच एकाच वेळी हुसकून काढू नकोस बाहेर. डरतो तू, घाबरतो. डरतो मी? हे बघ जय, मी तुला वस्तुस्थिती सांगतो, सांभाळ. अरे आपल्याबद्दल, आपल्या परिस्थितीबद्दल उगीच गैरसमज नको बाळगू तू. बघूया काय होतं ते. घे तू घे. पोरांच्या नादामध्ये साहेब तुम्ही जेवून घ्या. नको कमळाबाई, तुम्ही जाऊन झोपा, मी यांची वाट पाहते. हेलो, हाँ जी सरिता बोल रही हूँ. मिसेस मल्होत्रा कैसी हैं आप? डिनर पर आज? ओ हो हैप्पी वेडिंग एनिवर्सरी. तो ये एनिवर्सरी आप खुशी में मना रही हैं या गम में? अच्छा, मिस्टर मल्होत्रा खुशी में और आप गम में. जयसिंह बाथरूम में है वो. जी बाहर आएंगे तो पूछ लूंगी. जी जरूर. अच्छा रखूं. अंतुले जाणार. आणखीन चहा देऊ? हा दे ना. काकासाहेब येतात आज. झेलम म्हणजे 4-4:30 तरी होणार. हो, त्यांना आणायला गेलं पाहिजे. बघूया. बंगला झाल्यापासून पहिल्यांदाच येत आहेत. त्यातनं तुरुंगातनं सुटून आलेत परवाच. काय कशा करता येतात? कागदाच्या स्टॉकसाठी. कशा करता जर्नलिझम करतात कोणास ठाऊक. समाजावरती काही परिणाम नाही, काय नाही. त्यांचे आपले 400 वर्गणीदार ठरलेले 100-200 प्रति वाटण्याकरता. त्याकरता एवढी धावपळ करायची, पैशाची ओढाताण सहन करायची, तुरुंगात जायचं. आणि समाधान काय? तर मी क्रुश्चेव आणि ब्रेझनेवला कसं सुनावलं. मग भले फलटणचा मारुतराव पवारही त्यांचा एक शब्द का न ऐकेना. नुसतंच लिहित नाहीत काही, त्याची किंमत द्यायला तयार असतात ते. या वयातही तुरुंगवास पत्करतात.
गिल्ट आहे त्यांना सरिता, गिल्ट. त्यांना आणि त्यांच्या पिढीलाच. स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि नंतर गोंधळ सुरू झाला. मग संपूर्ण क्रांतीचा नारा द्यायचा, अपराधी मळातनं मुक्त होण्यासाठी धडपड करायची. बर, येईन घ्यायला येईन. वाट पाहू. हो. मल्होत्रांचा फोन आला होता. त्यांची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे आज. पण काकासाहेब येत आहेत ना. हा ठीक आहे, जाऊन येऊ थोड्या वेळ. हेलो, जयसिंह साहब की कोठी. क्या कर रहे हो? जी वो बाथरूम में है. ऑफिस कब जाने वाले? तुरंत उसके बाद. कौन साहब बोल रहे जी? नहीं, उनके ऑफिस के रास्ते पे 3 नर्सिंग होम है, कहो तो किसी एक में भर्ती करवा दूं. कौन बात कर रहे हैं? साला बहुत डिटेक्टिव बनता है. उससे कहो वो कलम चलाना जानता है तो हम चाकू गुप्ती चलाना जानत है. फिर से साहब के खिलाफ रिपोर्ट आई तो चीर के रख दूंगा. कौन साहब? कौन हो तुम? तुम्हारी हिम्मत कैसे हुई यहाँ फोन करने की? डरपोक कहीं के फोन पे धमकी देता है. हेलो. चला 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 चला, उशीर झाला. चल. आज कोणाविरुद्ध लिहिलं तुम्ही? हा, काय झालं? सकाळी सकाळी धमक्याचे फोन. काय? हा, त्या दासगुप्ताच्या सुनेन जाळून घेतलं त्याबद्दल असणार. सगळं किती आरामात घेताय तुम्ही. मग काय करू? असं असं माणसांना का दुखवता तुम्ही? माणसांना नाही, नेत्यांना. हे असं कुणाच्या खाजगी आयुष्याबद्दल का लिहिता तुम्ही? नेत्यांचं चारित्र्य कळावं म्हणून. पण हे व्यक्तिगत शत्रुत्व कशासाठी? मग काय करू? हा, मग काय करू? तो दासगुप्ता आपल्या सुनेला छळत होता, त्या पोरीने जाळून घेतलं. हे कळल्यानंतर देखील तो प्रतिष्ठित आहे, पुढारी आहे म्हणून त्याला मोकळं सोडू? हा, काय करू सांग ना. का लिहितो म्हणे. चला नाश्ता लावा, उशीर झालाय मला. काय झालं? नाही, तुम्ही आत्ताच ऑफिसला जाणार असं माझ्या तोंडून निघालं फोनवर. काही होत नाही. हल्ला करायचा असता तर फोन नसता केला. चला. आत्ता नाही गेलं तर नाही का चालणार? मला दासगुप्ता विरुद्धच्या रिपोर्टचा दुसरा भाग लिहायचा. सगळे वेडे झाले. प्रत्येकाला एक्सक्लुझिव्ह स्टोरी पाहिजे. तू मला सांग, की प्रत्येकाला विशेष वार्तापत्र कुठून मिळणार? कारण शेवटी कुठली घटना घडेल ती 4 माणसांसमोरच घडणार की नाही? पण नाही, माझी स्टोरी पाहिजे. अरे आमचा संपादक समोर दिसलं की भुवया अशा वर, आजचा पदार्थ कोणता? जय, मला वाटतं ते त्या कुठल्या तरी कादंबरीत होतं ना, तसं आपण स्वतःच घडवावं. गुन्हे, जाळपोळ, लुटालूट, आणि ती बातमी आपणच द्यायची. अरे आपल्या स्टोरीवरती आपली बायलाईन पाहिजे, म्हणजे लोक स्वतःहून संपर्क साधतात. तेच जमत नाही ना. आपण मराठी माणसं त्याच बाबतीत कमी पडतो. आपण नाही, तुम्ही. हा 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 हा, बरोबर. मी तुला काय सांगतोय, साऱ्या तू पंजाबी. एक मिनिट. काय करता? आपण जरा गंमत करूया. काय?
एक मिनिट मध्ये बोलू नका. हेलो, एसडी शर्मा जी हैं? हाँ जी बोलिए. हाँ, मैं पांडुरंग विश्वनाथ डोंगरे बोल रहा हूँ. हाँ हाँ मैं जानता हूँ, आप शिंदे साहब के साथ काम करते हैं ना. हाँ, वो क्या है कि वो हमारे शिंदे साहब है ना, हाँ जी. उन्होंने आज रात महाराष्ट्र सदन पे रात के खाने के लिए बुलाया है 11 बजे, जब सब अन्य कार्यकर्तागण चले जाएं. अच्छा, सब कार्यकर्तागण चले जाए तो. वो क्या है कि वो महाराष्ट्र में जो सीएम को लेकर उथल पुथल चल रही है ना, हाँ जी. उसके बारे में आपको कुछ बताना है. कुछ ऐसी बातें जो तहलका मचा देगी, तहलका. और साथ में कुछ पेपर्स भी है. अच्छा. हाँ, लेकिन शर्मा जी याद रहे, आप ये बात किसी को बताना नहीं, आपके एडिटर साहब को भी नहीं. जी नहीं, बिल्कुल नहीं बताएंगे जी. और क्या है शर्मा जी, आप 11 बजे पहुंच जाइए, उससे पहले नहीं, ताकि आपको कोई नोटिस न कर सके. ऑफ कोर्स जी, ऑफ कोर्स. शर्मा जी, आप समझ रहे हैं ना, इस स्टोरी के लिए हमने आपको विशेष रूप से चुना है. जी बहुत बहुत धन्यवाद जी सर. जी 11 बजे. हाँ जी सर, पहुंच जाऊंगा मैं. आता साला जातो तडपडत तिकडे. आणि तिथे शिंदे नाही आणि जेवणही नाही. तू त्याला सांगायला पाहिजे होतं की शिंदे आले, हेच मुळात गुप्त ठेवलंय. त्या 203 रूम मध्ये जा, दार वाजव, शिंदे तुझे तिथे वाट बघत असतील. तो बंदा तिथे जाईल, दार वाजवेल आणि भलत्यालाच कोणाला तरी उठवेल. हाँ कहते आ रहे. सर जय, निघतो मी यार. हाँ सर ये रात्री 11 बजे. हाँ नाही नाही त्याच्या आधी आहे. काकासाहेब आले, हो काय. रात्री गप्पा मारत बसूया. बर बर बर, चल चालेल. सी यू. चल बाय. आता मी माझ्या संपादकाला कुठला पदार्थ पेश करू. प्लीज कम इन. आओ जय सिंह, बैठो. Do you have something in your mind, sir? Yeah, something very specific. प्रोस्टिट्यूशन पर लिखी एक किताब है. ओह, आप इसका 4 दिन पहले विमोचन करने गए थे. हाँ वही. हाँ. कल रात में इसके पन्ने पढ़ रहा था और मुझे कुछ इंटरेस्टिंग इंफॉर्मेशन मिली है. हाँ वही बुकमार्क. 15 साल की लड़की का एक इंटरव्यू है. दरभंगा जिले के करीम शरीफ से आई है. तुम क्या देख रहे हो? ये पिछले साल का इंटरव्यू है. लेकिन सर, ये सब कुछ अब भी चल रहा होगा? भाई वही तो पता लगाना है. पर मान लो यदि ये अब भी चल रहा है और ये सच है, डोंट यू थिंक इट्स इंटरेस्टिंग? बहुत ज्यादा अहम रखता है. तो फिर कब जाना चाहोगे? जितनी जल्दी हो सके. दैट इज द स्पिरिट जय सिंह. हाँ, लेकिन दरभंगा बिहार में जाऊंगा कहाँ? अरे भाई उसका पता लगाते हैं. हाँ एक मिनट, Sure. कामने से पूछते हैं. सांसद सचिवालय, जरा कांबळे साहब को दीजिए. कांबळे साहेब नमस्कार, जयसिंग बोलतोय. हां कांबळे साहेब, मला एक दरभंगा बिहारचा सांसद हवा आहे. विरोधकांपैकी असेल तर उत्तम. हो, तिकडं विरोधी पक्ष सत्तेवरती आहे नाही का. मग इथल्या सत्ताधाऱ्यांपैकी द्या. हां त्या द्या. कोण? प्लीज. दुबे. हां विनायक. ओ व्हीपी दुबे. ठीक आहे. पत्ता बघा ना, बघा. नाही जरा कांबळे साहेब प्लीज, आता आहे का बघा ना. मी तुम्हाला फोन करू का? तुम्ही करताय?
ओके, थैंक यू। सर ये कामड़े साहब कंप्यूटर है, अच्छा। मुझे कोई भी इंफॉर्मेशन चाहिए मैं इनसे फोन करता हूँ। हाँ। हाँ द्या। हॅलो, वाट पाहतेय। हो काकासाहेब याची वेळ झाली नाही का? एक काम कर ना सरिता, तू जा ना आणायला। तुम्ही नाही येऊ शकत? नाही मी जरा अडकलोय। फक्त स्टेशनवर आला असता तरी चाललं असतं। हो पण नहीं एनी प्रॉब्लम? नहीं, नो प्रॉब्लम सर। एक मिनट सर, वो हमारे यहाँ अंकल आने वाले हैं। गाड़ी भिजवा देता हूँ। यस सर। देखो ड्राइवर से कहना गाड़ी लेकर घर जाए। हाँ जी। मेम साहब को लेकर स्टेशन पे जाना है और देखो सीधे घर पे पहुंचने के लिए बोलना। ओके सर। हाँ सरिता, गाडी पाठवली। काकासाहेबांना माझ्यातर्फे अभिनंदन सांग, त्यांना म्हणा रात्री जेवण आपण एकत्र घेऊया। आणि मी जयेंद्र पण सांगितलंय। बरं। बाय। सर जी, देवराज जी आए हैं। अच्छा, उन्हें विजिटिंग रूम में बिठा, आई ज्वाइन हिम। जी सर। हॅलो, हाँ कांबळे बोला। नाही मध्ये एक फोन आता। नाही मग आता, अरे हो पार्टी ऑफिसला करतो। थैंक यू। पार्टी ऑफिस। यस सर। दोनों के लिए चाय ले आना जल्दी, फटाफट। 46। हाँ जोसेफ, जयसिंह हियर। Where can I find your MP, Mr. VP Dubey? Hey, please do me a favor. Please look at him. हाँ देखो, मैं यहीं पे हूँ ऑफिस में। आणि काकासाहेब ही सगळी बाग त्याला लागून छान बाग आहे। खूप लक्ष ठेवावं लागतं। हो असणारच, छान आहे। वा 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 वा। चला या काकासाहेब। जोरदार आहे हा बंगला। वाह, नाही बंगला नहीं, कोठी ना। हाँ, जयसिंग जाधव साहब की कोठी। सगळी सरंजामशाहीची लक्षणं। नाही बंगला झकास आहे हा, अगदी छान आहे। पण काका सरिता, आता एवढा बंगला म्हणजे तुम्ही लाखोपतीच झालात। छे हो काकासाहेब। अगं आहे तर नाही कशाला म्हणायचं? हा? वा या वा ना, वा या। वा, इथे दिल्लीत असं भक्कम पाय रोवून उभा राहणं महत्वाचं आहे हा? तुला तसं वाडा आणि महाल हे काही नवीन नाहीये, तू तर राजघराण्यातच वाढलेली आहेस। पण आमच्या ब्राईड बॉयला मात्र याचा सगळ्याचा अभिमान वाटत असणार। वा, बसा ना काकासाहेब। शेवटपर्यंत यांनी खूप प्रयत्न केला हो तुम्हाला घ्यायला यायचा, पण अगं स्कॉलरशिपवर शिकलेला हा मुलगा पाहता पाहता मुंबई दिल्ली कुठे कुठे गेला। मास कम्युनिकेशनची डिग्री घेतली, इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं आणि या राजधानीत आपला ठसा उमटवला। वा, एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं मी त्याला। पाठ थोपटली होती ब्राइट बॉय म्हणून त्याची। राम सिंह ये टोकरी यहाँ रहने दो, और साहब का जो सामान है ना वो उस कमरे में रखो। कमळाबाई पाणी आणा। खरं तर काकासाहेब आणि दोघे येणार होतो स्टेशनवर तुम्हाला न्यायला, पण काय करणार या ना, अचानक असू काम दे निघालं ग, हो। कुठे खुट्ट वाजलं की त्याला पळावं लागणार, आणि इथे दिल्लीत तर सारखी मोडतोड चालू असते। हा? असू द्या। काय कमळाबाई, कशात तुम्ही तर अगदी दिल्लीकर झालात। हा? मी तुमच्या बरोबर फलटणला परत येणार। हो अहो, पण मग तुम्हाला फार दिवस थांबायला लागेल। मी चांगला 2-3 महिने राहणार आहे इथे। हो, ही आमची सरिता तुम्हाला त्रास देते की काय? हा? नाही हो, मन नाही लागत इकडं। मन लागत नाही? अहो लागेल, मन लागेल, आणि मग तुम्हाला इथून परत सुद्धा यावं वाटणार नाही। असं कधीच होणार नाही। आमच्या मोठ्या नेत्यांच्या बाबतीत तर असंच होतं बा नेहमी। एकही नेता दिल्ली सोडून परत येत नाही स्वेच्छेनं, अगदी हाकलून देण्याची पाळी येते। काय काकासाहेब